जेवताना जर तोंडी लावण्यासाठी काही चटपटीत खमंग पदार्थ असेल तर खायला 2 घास जास्तीचा जातो. या पद्धतीची मसाला मिरची करताल तर 8 दिवस फ्रीज शिवाय छानपणे टिकून राहते. इथे मी कमी तिखटाची ही मिरची घेतलेली आहे, जाड असलेली. तर आता यासाठी मसाला तयार करून घेऊया. तर कढईमध्ये 2 चमचे धने, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा इथे मी जिरे टाकून घेतले आहे. 3 ते 4 लवंगा, 2 हिरव्या वेलच्या, 2 चमचे इतकं तीळ टाकून घेतलेलं आहे. कमी गॅसवर छान असं परतून घ्यायचं, करपू द्यायचं नाही. खमंग वास येईपर्यंत परतून घेतलं. गॅस बंद केलेला आहे. 2 चमचे इथे मी फुटाण्याची डाळ टाकून छान असं परतून घेतलेलं आहे. मिक्सरला बारीक असं पावडर तयार करून घ्यायचंय. आता मिरची तयार करून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतले, जिरे मोहरी टाकून घेतले, कट करून घेतलेली मिरची टाकून घेतलेली आहे आणि मसाला जी तयार करून घेतली ते टाकून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा काळे मिरी पूड आणि हळद टाकून घेतलेला आहे आणि 3 चमचे लिंबाचा रस, 1 चमचा साखर आणि आवडीनुसार कोथिंबीर टाकून एखाद्या